ओके. काल आपण काय काय बघितलेलं? एनीवन आयडिया सांगू शकतो कोण? एनीवन? एनीवन? हॅलो. काल आपण डेट रिलेटेड फंक्शन बघितले, लाईक राईट, टोटल YTD, टोटल QTD. देन आपण फिल्टरिंग कंडिशन बघितलेल्या, जसं की मला बल्क ऑर्डर फाइंड करायची होती, त्यासाठी मी यूज केलेलं सम यूज केलेलं. देन मी सम एक्स यूज केलेलं. सम एक्स कशासाठी यूज केलेलं? इफ मला एका डिफरंट कॉलमवर मला ऑपरेशन परफॉर्म करायचं असेल तर मी काय यूज करणार? सम एक्स यूज करणार. ओके, राईट. ऍक्च्युली डॅक्सला 2 दिवस गेलेत. आज डॅक्सचे मेन इम्पॉर्टंट फंक्शन सांगेल मी तुम्हाला. ओके, डेट रिलेटेड फंक्शन आहे ते एकदा बघू, अँड देन उद्यापासून व्हिज्युअलायझेशन चालू होईल. ओके, हॅलो ऑनलाईन. जस्ट वेट अ मिनिट, स्क्रीन येते, लोड होते. एक मी न्यू मेजर क्रिएट करतो. ओके, आता का मंथ असतो. ओके, आणि मंथच्या एंडिंगला काहीतरी आपल्याला टोटल सेल्स फाइंड करायचं असतं, टोटल प्रॉफिट करायचं फाइंड करायचं असतं. सो आपण काय करतो? एका नोटबुक मध्ये लिहितो, देन त्याची सम करतो. ओके, तसंच पॉवर बी मध्ये फंक्शन आहे एक एंड ऑफ द मंथ म्हणून. ओके, एंड ऑफ द मंथ तो काय करणार? पूर्ण महिन्याची जे काही सेल्स झाले, जे काही प्रॉफिट झाले, ते काय करणार? कॅल्क्युलेट करणार. त्यासाठी आपण कोणतं फंक्शन यूज करणार? डॅक्सचं एंड ऑफ द मंथ. ओके, सो मी काय करतो इथं? एंड ऑफ द मंथ लिहितो. एंड ऑफ मंथ. ओके, त्यासाठी डायरेक्ट फंक्शन आहे एंड ऑफ मंथ, तुम्ही यूज करू शकता. ओके, और फर्स्ट आपण काय एंड ऑफ द मंथ म्हणजे काय? फिल्टरिंग कंडिशन आहे, राईट. सो मी काय करतो? कॅल्क्युलेट यूज करतो. कॅल्क्युलेट. कॅल्क्युलेट काय करतो? फिल्टरिंग करतो. ओके, एक्सप्रेशन. एक्सप्रेशन म्हणजे आपल्याला काय फाइंड करायचंय? टोटल सेल्स फाइंड करायचे, राईट. सो टोटल सेल्स. ओके, देन काय म्हणते ते? फिल्टर वन कंडिशन. आता फिल्टरिंग कंडिशन काय? आपल्याला एंड ऑफ द मंथ सेल्स पूर्ण फाइंड करायचं आहे, राईट. सो मी ते एंड ऑफ द मंथ लिहू. एंड. ओके, ते लगेच आलं. एंड ऑफ द मंथ फंक्शन आलं, दिसतंय. एंड ऑफ द मंथ त्याच्यावर क्लिक करतो. देन माझं लुकअप कुठे प्रेझेंट आहे? डेट नावाचा कॉलम कोणत्या टेबलमध्ये प्रेझेंट आहे? कॅलेंडर लुकअप नावाच्या, राईट. सो मी काय करतो इथं? कॅलेंडर लुकअप डेट. देन हिट एंटर. जस्ट वेट अ मिनिट. ओके, इथं माझं मेजर क्रिएट झालं. सो तुम्ही काय करतो? एक कार्ड विज्युअल घेतो आणि तिथं ड्रॅग करतो. ड्रॅग केलं, आली माझी काहीतरी व्हॅल्यू आहे एंड ऑफ द मंथची, काहीतरी टोटल सेल्स व्हॅल्यू ही समथिंग के नाही तर मिलियन मध्ये असेल. ओके, इथं ऍक्च्युअली त्याचं आलं नाही ऑटो, सो ते काय करावं लागतं? फॉर्मॅट मध्ये जावं. ओके, जनरल मध्ये, फ्युचर मध्ये, कॉल आउट व्हॅल्यू मध्ये जाऊन इथं ऑटो दिसते. ओके, मी याला के मध्ये करतो, नंतर 1000 मध्ये करतो. 0.09 के समथिंग माझं काय एंड ऑफ द मंथचा सेल आहे, राईट. ओके, कळत आहे ऑनलाईन? एंड ऑफ, इफ तुम्हाला जर मॅनेजरने एंड ऑफ द मंथ सेल्स काढायचा लावला
तर तुम्ही काय यूज करणार, एंड ऑफ द मंथ नावाचं फंक्शन यूज करणार. ओके, इंटरव्ह्यूला तुम्हाला डेट रिलेटेड मोस्ट ऑफ द फंक्शन्स विचारतात, एंड ऑफ द मंथ, एंड ऑफ द क्वार्टर. देन आपण काल एक बघितलेला कोणता बघितलेला आपण काल, टोटल वायटीडी, टोटल क्यूटीडी, राईट, टोटल एमटीडी, हे फंक्शन्स बघितलेले. ओके, एंड ऑफ द मंथ फाइंड केला मी. आता मला एंड ऑफ द क्वार्टर फाइंड करायचं आहे. काय फाइंड करायचं आहे मला, एंड ऑफ द क्वार्टरचा टोटल प्रॉफिट फाइंड करायचं. मला सेल्स नाही फाइंड करायचा, मला टोटल प्रॉफिट फाइंड करायचं. ओके, अगेन काय करतो मी, एक मेजर क्रिएट करतो. एक मी कॅल्क्युलेट यूज करून केलं, राईट. एकासाठी काय वापरलं मी, कॅल्क्युलेट वापरलं. आता डायरेक्ट काय करतो मी, क्वार्टर फंक्शन वापरतो. ओके, एंड ऑफ क्वार्टर, एंड ऑफ क्वार्टर इज इक्वल टू एंड ऑफ क्वार्टर. तुम्ही डायरेक्ट यूज करू शकता. ओके, देन त्यामध्ये काय आपल्याला टाकायचं आहे, फक्त डेट्स नावाचं फंक्शन टाकायचं. ओके, लुकअप ओके, आय थिंक इथं गडबड झाली काहीतरी, जस्ट वेट अ मिनिट. ओके, ऍक्च्युली जेव्हा मी एंड ऑफ द क्वार्टर यूज केलं, ओके, त्यांनी मला काय दिलं बघितलं का, त्यांनी मला व्हॅल्यू नाही दिली एंड ऑफ द क्वार्टरची. ओके, इफ मला जर एंड ऑफ द टोटल प्रॉफिट और क्वार्टर सेल्स काढायचे असेल तर त्यासाठी मी काय यूज करणार, कॅल्क्युलेट नावाचं फंक्शन यूज करणार. बट मला एंड ऑफ द क्वार्टरची डेट हवी असेल तर, डेट रिलेटेड इन्फॉर्मेशन हवी असेल तर मी त्यासाठी डायरेक्ट एंड ऑफ द क्वार्टर नावाचं फंक्शन यूज करणार. जेव्हा मी एंड ऑफ द क्वार्टर फंक्शन यूज केलं तेव्हा मला काय आली, लास्ट डेट काय, 30/6/2022 समथिंग, आणि एक टाइम आलाय. ओके, कळतंय एंड ऑफ द क्वार्टर कधी यूज करायचं आणि कॅल्क्युलेट मध्ये कधी एंड ऑफ द क्वार्टर यूज करायचं, कळतंय. हॅलो एव्हरीवन, पूनम, प्रतीक्षा, नूतन, यशदीप. सर परत सांगा ना. परत सांगू. ओके, पूनम, हा सर कळतंय. कळतंय ना, परत सांगतो तरी. ओके, फर्स्ट मी काय यूज केलं, एंड ऑफ द मंथ यूज केलं. ओके, इफ माझा मॅनेजर आहे, ओके, आणि त्यांनी मला म्हणलं की मला एंड ऑफ द मंथचा सेल्स फाइंड करून दे और टोटल प्रॉफिट फाइंड करून दे, एंड ऑफ द मंथ मध्ये झालंय. सो तुम्ही काय यूज करते तर स्लायसर यूज करत बसणार का, असं फाइंड करत बसणार का कॅल्क्युलेशन, हा एंड ऑफ द मंथ मध्ये एवढं झालेलं वगैरे वगैरे, नाही ना. सो मी इथं काय केलं, जस्ट एक कॅल्क्युलेट फंक्शन यूज केलं. कॅल्क्युलेट मध्ये मला काय फाइंड करायचं होता, टोटल सेल्स, राईट. एक्सप्रेशन मध्ये काय टाकणार मी, टोटल सेल्स. आणि एंड ऑफ द मंथ म्हणून एक फंक्शन आहे, डॅक्स फंक्शन. ओके, कोणतं फंक्शन आहे, डॅक्स फंक्शन. आणि त्याच्यामध्ये जस्ट पास काय केली, कॅलेंडर लुकअप नावाची डेट. आणि जेव्हा मी हे फंक्शन तयार करतोय, ओके, कॅल्क्युलेट यूज करून मी जर एंड ऑफ द मंथ लिहितोय, आणि जेव्हा मी ड्रॅग करेल, ओके, इथं काहीतरी व्हॅल्यू येते, म्हणजे हे माझं प्रॉफिट असणार, हे हा माझा सेल्स असणार एंड ऑफ द मंथ. ओके, इफ जर मी विदाउट कॅल्क्युलेट यूज करता एंड ऑफ द क्वार्टर यूज केलं, डायरेक्ट मी एंड ऑफ द क्वार्टर यूज केलं, तर इथं काय येतंय बघा, मी ड्रॅग करतो, इथं काहीतरी एंड ऑफ द क्वार्टरची डेट येते. ओके, जेव्हा मी एंड ऑफ द क्वार्टर यूज करेल फंक्शन, ओनली जेव्हा एंड ऑफ द क्वार्टर फंक्शन यूज करेल तेव्हा मला फक्त तो डेट रिलेटेड एक इन्साइट फाइंड करून देणार. म्हणजे जसं की इथं मला काय दिलं त्यांनी, एंड ऑफ द क्वार्टरची डेट. बट विथ द यूज ऑफ कॅल्क्युलेट, ओके, जेव्हा मी कॅल्क्युलेट यूज करेल विथ द एंड ऑफ मंथ, एंड ऑफ क्वार्टर फंक्शन, तेव्हा मला तो काहीतरी एक व्हॅल्यू फाइंड करून देईल. ओके, जसं इथं माहिती. क्लिअर, एंड ऑफ द मंथ. आता एंड ऑफ द मंथ, एंड ऑफ द क्वार्टर कधी वापरायचं, काय वापरायचं. ओके, आपण एक डेट ऍड म्हणून फंक्शन बघितलेलं, कोणाला आठवतंय, डेट ऍड फंक्शन, एनीवन. आपण एक डेट ऍड म्हणून फंक्शन यूज केलेलं. हॅलो एनीवन, सांगू शकतो कोण कधी यूज केलेलं डेट ऍड फंक्शन. प्रिव्हियस इयरचं सेल फाइंड आउट करायला. राईट, प्रिव्हियस इयरचा सेल्स फाइंड आउट करायला. ओके, सांगू शकते तुम्हाला कसं फाइंड करणार आपण प्रिव्हियस इयरचा सेल. मी जस्ट मेजर क्रिएट करतो. ओके, कॅल्क्युलेट एक मेजर क्रिएट करतो.
ओके, डेट ऍड फंक्शन. कॅल्क्युलेट ओके, जस्ट वेट मिनिट. कॅल्क्युलेट. ओके, देन टोटल सेल अच्छा, टोटल सेल्स. एक्सप्रेशन मध्ये मग टोटल प्रॉफिट काढायचं असेल तर टोटल प्रॉफिटचा कॉलम घ्यायचा. टोटल प्रॉफिट घेतो. देन एक्स फिल्टर मध्ये काय लिहिणार? डेट ऍड गुड, डेट ऍड. ओके, आणि देन त्याच्यामध्ये कॅल्क्युलेट याच्या कॅलेंडरच्या याच्यामधून डेट पास करायचं. ओके, कॅलेंडर लुकअप मध्ये डेट पास करतो. नंबर ऑफ इंटरवल्स किती ठेवणार? 1 1 प्लस 1 हो प्लस 1. सॉरी -1 प्रिव्हियस काढायचंय ना, राईट? हो -1. देन इयर सिलेक्ट करू हो करू ओके. डेट ऍड फंक्शन काय करतं बघितलं का? इफ मला जर एखादा प्रिव्हियस मंथचं व्हॅल्यू काढायचे असेल, म्हणजे प्रिव्हियस इयर, प्रिव्हियस क्वार्टर, प्रिव्हियस डे, तर डेट ऍड फंक्शन ती व्हॅल्यू फिल्टर आउट करतं. ओके, त्यासाठी मी काय यूज केलं? फर्स्ट कॅल्क्युलेट नावाचं फंक्शन यूज केलं. मला फाईंड काय करायचं? प्रिव्हियस इयरचं प्रॉफिट फाईंड करायचं होतं. ओके, सो मी त्या एक्सप्रेशन मध्ये काय लिहिलं? टोटल प्रॉफिट. देन मी कोणतं फंक्शन यूज केलं? डेट ऍड म्हणून फंक्शन यूज केलं. ओके, डेट ऍड यूज केलं. देन मी काय त्याच्यामध्ये काय पास केलं? कॅलेंडर लुकअप नावाचं डेट कॉलम. देन मला एक घर मागे जायचं होतं, म्हणजे प्रिव्हियस इयर पाहिजे होतं, त्यासाठी -1 अँड देन इयर. ओके, इयरली पाहिजे होतं त्यामुळे. एक कार्ड युजर घेतो, त्यामध्ये ड्रॅग करतो. आली प्रिव्हियस इयरची समथिंग काहीतरी व्हॅल्यू 3.85 मिलियन. ओके, कळतंय एव्हरीवन? ओके, सो आता मला डिफरन्स काढायचा आहे बिटवीन द टू डेट्स. ओके, मला काय फाइंड करायचं आहे? डिफरन्स फाइंड करायचा आहे बिटवीन द टू डेट्स मधला. ओके, सो अगेन मी एक मेजर क्रिएट करतो. ओके, मला काय फाइंड करायचं आहे? डिफरन्स बिटवीन द टू डेट. ओके, मी काय करतो? डेट डिफ म्हणून एक फंक्शन तयार करतो, सॉरी एक व्हेरिएबल तयार करतो. ओके, आता जेव्हा डेट डिफरन्स मला काढायचा असतो बिटवीन द टू डेट, त्यासाठी डेट डिफरन्स म्हणून एक डॅक्स फंक्शन आहे. कोणतं आहे? डेट डिफरन्स म्हणून. ओके, सो मी इथं काय करतो? जस्ट डेट डिफ म्हणून एक फंक्शन आहे, बघितलं, जस्ट त्याला एंटर करतो. आता हा मला काय विचारतो? डेट 1, डेट 2 आणि इंटरवल किती असेल असं. ओके, सो मी तिथे कॅलेंडर लुकअपची फर्स्ट डेट घेऊ शकतो आणि लास्ट डेट पण घेऊ शकतो, और तुम्ही इथं मॅन्युअली डेट पण टाईप करू शकता. पण आता काय करतो मी? कॅलेंडर लुकअप टू फर्स्ट डेट घेतो. सो इथं फर्स्ट डेट नावाचं एक फंक्शन. ओके, दिसतं इथं. फर्स्ट डेटला क्लिक करतो. देन डेट्स कोणत्या कॉलम मध्ये प्रेझेंट आहे? कॅलेंडर लुकअप नावाच्या. ओके, कॅलेंडर लुकअप डेट. ओके, देन आता मला लास्ट डेट घ्यायची. सो इथं काय करतो मी? जस्ट काय करतो? लास्ट डेट. लास्ट डेट ते कुठे प्रेझेंट आहे? कॅलेंडर लुकअपच डेट मध्ये. ओके, काय करतो? एंटर. आर्ग्युमेंट्स इज 3. ओके, जस्ट वेट. आय थिंक आपल्या इंटरव्ह्यू पास करायचं. ओके, हा डेट डिफरन्स पाहिजे. कशामध्ये पाहिजे? डे मध्ये पाहिजे, हवर मध्ये पाहिजे, मिनिट मध्ये पाहिजे, और कशामध्ये पाहिजे? मला आता काय करतो मी? मंथ मध्ये घेतो, डे मध्ये घेतो. ओके, डेट डिफरन्स म्हणजे डे मध्ये घेतो. देन पास करतो. गेल्या इथं. ओके, देन एक घेतो. डेट डिफरन्स किती डेचा डिफरन्स आला? 911 डेचा काय आला? डिफरन्स आला. म्हणजे तुमच्या कॅलेंडर लुकअपची जी फर्स्ट डेट असेल, फर्स्ट रोला जी डेट असेल आणि लास्ट रोला जी डेट असेल, मी काय घेतलंय? फर्स्ट डेट कॅलेंडर लुकअप मधली आणि लास्ट डेट कॅलेंडर लुकअपच्या डेट कॉलम मधली. सो त्यांच्यामध्ये जो डिफरन्स आहे तो 911 डेटचा डिफरन्स आहे. ओके, कधी कधी क्वेश्चन येतात फाइंड द डिफरन्स बिटवीन द टू डेट्स अँड ऑल. ओके, सो तुम्ही इथं मॅन्युअली पण डेट टाकू शकता. ओके, कळत आहे सगळ्यांना? ऑर एनी डाऊट्स?
हॅलो. हे बघा, तुम्ही जोपर्यंत डॅक्स फंक्शन स्वतः रन करून बघणार नाही ना, तोपर्यंत तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होणार नाही. ओके, सो प्रॅक्टिस करत जावा. ओके, डॅक्स फंक्शनचे, कारण की ऍट द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट डॅक्सच आहे. ओके, इंटरव्ह्यू तुम्हाला डॅक्स लिहायला होतील की इथे इथं अशी कंडिशन देतील, ते इथे इथं कोणता डॅक्स लिहायचा. ओके, कळतंय? तो आपण आता डेट डिफरन्स फाइंड केला. डेट डिफरन्सने आपल्याला काय दिलं? हॅलो. डेट डिफरन्सने काय दिलं आपल्याला? एक व्हॅल्यू दिली, राईट? म्हणजे बिटवीन द एक रेंज घेतली त्यांनी, फर्स्ट डेट टू लास्ट डेट, आणि त्याची काहीतरी व्हॅल्यू दिली. पण आता आपल्याला बिटवीन द डेट काढायचं असेल तर काहीतरी टोटल सेल आपल्याला फाइंड करायचं आहे, समथिंग 1 जानेवारी पासून ते 1 फेब्रुवारी पर्यंत. ओके, ही काहीतरी रेंज झाली. मला ह्याची टोटल सेल्स फाइंड करायचा आहे. ओके, ह्या 2 डेट मधला टोटल सेल्स फाइंड करायचा आहे. सो आता काय करतो मी, अगेन मेजर क्रिएट करतोय. काय करतो, डेट बिटवीन नावाचे मेजर फाइंड करतो, क्रिएट करतो. मला काय फाइंड करायचंय, 2 डेट मधला जे काही टोटल सेल्स आहे मला ते फाइंड करायचंय. तुम्ही तर काय यूज करतो, फिल्टरिंग कंडिशन आहे, तो अगेन कॅल्क्युलेट यूज करणार. ओके, एक्सप्रेशन मध्ये काय टाकणार मी, टोटल सेल्स टाकू शकतो, टोटल सेल्स. ओके, देन डेट्स बिटवीन नावाचं एक फंक्शन आहे. ओके, डेट्स बिटवीन. ओके, कोणत्या नावाचं फंक्शन आहे, डेट्स बिटवीन. आता तिथं मला डेट्स पास करायचे. कोण काय पास करू शकतो सांगा बरं? डेट्स पास करायचे म्हणजे कोणते एक्सप्रेशन पास करणार? एनीवन? कॅलेंडर लुकअप डेट पास करू, कॅलेंडर लुकअप डेट पास करू. ओके, देन हा काय म्हणतोय मला, स्टार्ट डेट कोणती आणि एंड डेट कोणती. इथं फर्स्ट डेट आणि लास्ट डेट जे फंक्शन वापरले आपण ते यूज करू शकतो मी. म्हणजे तो काय करणार, ऑटोमॅटिकली फर्स्ट डेट घेणार कॅलेंडर लुकअप मधली आणि ऑटोमॅटिकली लास्ट डेट घेणार कॅलेंडर लुकअप मधली. सो इथं काय करतो मी, फर्स्ट डेट फ्रॉम कॅलेंडर लुकअप टेबल अँड अगेन लास्ट डेट फ्रॉम कॅलेंडर लुकअप टेबल. ओके, सिलेक्ट करतो, देन एंटर. अगेन काय होतं, एक कार विज्युअल घेतो. आता मला टोटल सेल्स फाइंड करायचा होता, म्हणजे डिफरन्स फाइंड करायचा होता 1 जानेवारी ते आता किती तारीख आहे, 20 नोव्हेंबर पर्यंत. ओके, मी करतो याला ड्रॅग करतो. आला, कितीचा डिफरन्स होता, 15.78 मिलियनचा आपला टोटल सेल्स झालाय पहिले 1 जानेवारी पासून ते आतापर्यंत. काला डेट्स बिटवीन कधी यूज करायचं एव्हरीवन? एव्हरीवन, जेव्हा आपण डेट डिफरन्स यूज करतो ना, ओके, मी काय करतो इथे टेबल यूज करतो. ओके, आणि इथं जस्ट एक इयर कॉलम पास करतो और एक पूर्ण डेट हिररकी पास करतो. इथं डेट डिफरन्स आहे 0000000, म्हणजे त्यांनी प्रत्येक डेट मधला म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या मधल्या डेट मधला डिफरन्स दिलाय. तर हा काय करतोय, मला एका लिस्ट मध्ये डेट पाठवतोय. ओके, एका कशामध्ये पाठवतोय, लिस्ट मध्ये पाठवतोय. बट जेव्हा मी डेट बिटवीन यूज करतोय, ओके, जेव्हा मी डेट बिटवीन यूज करतोय तो मला एक सिंगल व्हॅल्यू रिटर्न करतोय, राईट? डेट डिफरन्स पण तुम्हाला सिंगल व्हॅल्यू रिटर्न करणार, बट ते जो फॉर्मॅट दाखवणार तो कशामध्ये दाखवणार, एक रेंज मध्ये दाखवणार. बट जेव्हा मी डेट्स बिटवीन यूज करतोय, ओके, जेव्हा मी डेट्स बिटवीन यूज करतोय तो मला एक रिटर्न सिंगल न्यूमेरिक व्हॅल्यू करणार. काय करणार, रिटर्न सिंगल न्यूमेरिक व्हॅल्यू. ओके, ओके,
हॅलो के रे. हॅलो, अरे बोला काहीतरी. हो सर. क्लिअर आहेत ना गोष्टी? एकीलाच कळतात का, हो बाकीच्यांना सर. कळत नाही का? कळतंय सर. ओके, आता आपण एक लास्ट कन्सेप्ट बघणार आहोत, डेट डेट फंक्शनची. ओके, त्याच्यामध्ये इफ समजा मला ओके मला काय फाइंड करायचंय. ओके, मी जस्ट एक एक्सेल ओपन करतो. जे करतो, एक आय डी सिलेक्ट करतो अँड देन इथं सेल्स नावाचं काहीतरी एक कॉलम क्रिएट करतो. ओके, 1 पासून एक 10 पर्यंत ड्रॅग करतो. इफ आता समजा हा आय डी माझा समथिंग काहीतरी आणि हा माझा सेल्स म्हणजे ही डेट आहे असं समजा, आणि हा माझा सेल्स आहे. इफ आता मॅनेजर आला आणि त्यांनी मला लास्ट 5 डेजचा सेल्स विचारला. काय विचारला? लास्ट 5 डेजचा सेल्स. ओके, किंवा पाच दिवसाच्या डिफरन्स मध्ये इफ त्यांनी मला सेल्स विचारला, तर तुम्ही कसं सांगणार? तेव्हा इथं 5 वर सेल्स आहे, तुम्ही यांची ऍडिशन करत जाणार. ओके, 44 प्लस 4 प्लस 33 प्लस 11 प्लस 22, राईट. इथं काय ते 114 सम येते. ओके, देन अगेन तो 6 वर जाणार. देन 6च्या मागे काही 5 असेल तरी कॅल्क्युलेट करणार. 7 वर जाणार. देन 7च्या मागे 5 कॅल्क्युलेट करणार. राईट, ह्यालाच आपण म्हणतो रोलिंग कॅल्क्युलेशन. काय म्हणतो? रोलिंग कॅल्क्युलेशन. इफ आता माझा मॅनेजर आलाय आणि त्याने मला 5 डेज रोलिंग मध्ये सेल्स मागितला. काय मागितला? 5 डेज रोलिंग मध्ये सेल्स मागितला. सो आता काय करतो मी? मेजर क्रिएट करतो. एक मेजर करतो 5 डेज रोलिंग. 5 डेज रोलिंग. 5 डेज रोलिंग नावाचं. ठीक आहे. सो आता माझ्या ह्याच्यामध्ये काय घ्यावं लागेल? फिल्टरिंग कंडिशन, राईट. एवढं तर आपल्याला काय आलं की फिल्टरिंग कंडिशन आहे. ओके, फिल्टरिंग कंडिशन. सो त्यासाठी मी काय करतो? कॅल्क्युलेट यूज करतो. कॅल्क्युलेट फंक्शन यूज करतो. कॅल्क्युलेट. ओके, एक्सप्रेशन आपल्याला काय फाइंड करायचे? चला आपण ऑर्डर्स फाइंड करू. काय फाइंड करू? प्रिव्हियस 5 दिवसाचे ऑर्डर फाइंड करू. तुम्ही करतो टोटल ऑर्डर करतोय. ओके, टोटल ऑर्डर. देन फिल्टर कंडिशन म्हणते. आता जेव्हा आपल्याला एखादं रोलिंग डेज फाइंड करायचे असतील, 5, 9, 10, 15, 90, 100 किती असू दे, त्यासाठी डेट्स इन पिरियड नावाचं एक फंक्शन आहे. कोणतं? डेट्स इन पिरियड. ओके, डेट्स इन पिरियड. ओके, ते डेट्स इन पिरियड फाइंड करतो मी. देन तो काय मागतोय मला? पहिल्यांदा डेट्स मागतोय. आता डेट्स मागतोय, राईट. सो मी इथं मॅक्स डेट घेऊ शकतो का कोणती? मी इथं काय सिलेक्ट करणार? मॅक्स डेट घेणार कॅलेंडर लुकअप मधली. तिथून तुम्हाला काय करणार? 5 दिवसाचे ह्याने सेल्स फाइंड करून देणार, राईट. सो इथं काय करतो मी? मॅक्स डेट पास करतो. मॅक्स 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 इथं डेट मागतो ना, सॉरी, कॅलेंडर लुकअपच्या डेट पास करावं लागेल मला. ओके, देन तो काय म्हणतोय मला? स्टार्ट डेट. काय मागतोय तुम्हाला? स्टार्ट डेट. सो मॅक्सिमम कॅलेंडर लुकअपची मी डेट मागू त्याला पाठवू शकतो. मॅक्स कॅलेंडर लुकअप डेट जेवढे असतील तेवढ्या घे. मॅक्स कॅलेंडर लुक डेट. ओके, देन तो मला काय मागतोय? नंबर ऑफ इंटरवल्स.
मला किती दिवसामध्ये पाहिजे, 5 दिवसामध्ये. ओके, देन काय होते इथं जस्ट 5 दिवसामध्ये करू. ओके, देन डे वाईज पाहिजे मला, 5 दिवसासाठी पाहिजे. ओके, एंटर करू. आता काय होतं इथं हे घेतो, जस्ट डेट ठेवतो इथं. ओके, अँड देन काय करतो इथं टोटल ऑर्डर ड्रॅग करतो. देयर इज ऑर्डर क्वांटिटी, ऑर्डर क्वांटिटी, देयर इज ऑर्डर क्वांटिटी. ते काय, ते ऑर्डरला 410, 455 समथिंग समथिंग समथिंग. देन अगेन काय करतो, जे आपण रोलिंग डे फाइंड केलंय, वेअर इज रोलिंग डे, ते कॅल्क्युलेट. जस्ट वेट अ मिनिट, इथं चुकलंय. देयर इज फ्रायडे ऑर्डर. ओके 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 ओके, इथं ऑर्डर क्वांटिटीज टाकायची होती, राईट. ओके, वेट हा, टोटल ऑर्डर क्वांटिटी सोडून. ओके, आल्या काहीतरी. देन मी इथं काय टाकतो, रोलिंग डेट्स. वेट इज माय 5 डेज रोलिंग. ओके, 5 डेज मध्ये मला तो काय दाखवतोय, जस्ट एक कॅल्क्युलेशन दाखवतो की 3 दिवसाला एवढे, 2 दिवसाला म्हणजे पहिल्या दिवशी 3, नंतर 2, नंतर 2, नंतर 2, नंतर 2. ओके, असं काय दाखवतो, मला एक कॅल्क्युलेशन दाखवतो. ओके, कळतंय. जस्ट लक्षात ठेवा कधी काय यूज करायचं. ओके, तुम्हाला ते इझी पडेल. ठीक आहे. हॅलो, क्लिअर. व्हॉट इज रोलिंग डे फंक्शन और व्हॉट इज रोलिंग डेट्स इफ आपल्याला फाइंड करायचं असेल तर. हॅलो 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 हॅलो, अरे बोला, मी बोलून बोलून थकलो आता, बोला. हॅलो, नूतन, पूनम, प्रतीक्षा, रोहन, यशदीप. काय आल्या गोष्टी आजच्या. हॅलो, हो सर. ओके, पूनम, हा सर, समजलं. नूतन, रोहन, हो. यशदीप, आतापर्यंत आपण डॅक्स मध्ये काय काय बघितलं. फर्स्ट काय बघितलं, व्हॉट इज कॅल्क्युलेटेड कॉलम अँड कॅल्क्युलेटेड मेजर, राईट. व्हॉट इज कॅल्क्युलेटेड कॉलम, एनीवन. व्हॉट इज कॅल्क्युलेटेड कॉलम, फास्ट. पूनम, मल्टिपल रोज रिटर्न करतो कॅल्क्युलेटेड कॉलम. राईट. कॅल्क्युलेटेड कॉलम काय करतं, ऍग्रिगेट करतं फंक्शन अँड देन रो मध्ये त्याला रिटर्न करतं, म्हणजे प्रत्येक रोला एक काहीतरी व्हॅल्यू असाइन करून देतो, राईट. अँड व्हॉट इज कॅल्क्युलेटेड मेजर, एक व्हर्च्युअल कॉलम. राईट, एक व्हर्च्युअल कॉलम म्हणू शकतो सिंगल आपण. व्हॅल्यू रिटर्न. राईट, तो काय फक्त एक सिंगल व्हॅल्यू रिटर्न करतो. ओके, फर्स्ट ऍग्रिगेट करतो, देन एक व्हॅल्यू रिटर्न करतो, राईट. देन आपण काय बघितलं, रिलेटेड नावाचं फंक्शन बघितलं. काय करतं रिलेटेड, दुसऱ्या टेबल मधून व्हॅल्यू किंवा डेटा घेतो. ओके, इफ आपल्याला एखादा टेबल आहे, आपला थर्ड टेबल आहे. ओके, आणि आपल्याला एक व्हॅल्यू पाहिजे जी फर्स्ट टेबल मध्ये प्रेझेंट आहे. ओके, फर्स्ट टेबल मधली कॉलम आपल्याला थर्ड टेबल मध्ये पाहिजे, तर त्यासाठी आपण काय यूज करतो, रिलेटेड नावाचं फंक्शन यूज करतो, राईट. देन आपण बघितलेलं कॅल्क्युलेट. कॅल्क्युलेट काय करतं,
हॅलो, कॅल्क्युलेट काय करतं? एनीवन फास्ट? फिल्टर कंडिशनवर वर्क करतं. राईट. कॅल्क्युलेट काय करतं? फिल्टरिंग करतं. म्हणजे इफ एखादी कंडिशन असेल, मग इफ मला जर ग्रेटर दॅन 1 फाइंड करायचं असेल, किंवा प्रिव्हियस इयर सेल्स, प्रिव्हियस इयर प्रॉफिट, प्रिव्हियस इयर ऑर्डर फाइंड करायचं असेल, और एनिथिंग कंडिशन, जिथं फक्त कंडिशन येते, कंडिशन अप्लिकेबल होते, तिथं आपण काय यूज करतो? कॅल्क्युलेट यूज करतो. ओके. देन आपण काहीतरी ॲग्रिगेट फंक्शन पाहिलेले, सम, मीन, मॅक्स, राईट. देन ॲव्हरेज फंक्शन पाहिलेला. ओके. देन आपण काय पाहिलेलं? आपण काय पाहिलेलं ते? एनिवन लक्षात आहे आपण काय पाहिलेलं नंतर? प्रिव्हियस इयर सेल्स, सम एक्स. ओके, हा राईट. आपण एक सम एक्स पाहिलेलं. सम एक्स काय करतं? सम अँड सम एक्स मधला डिफरन्स काय आहे? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन सम अँड सम एक्स? हॅलो, सम काय करतं? सम एक सेपरेट डिफरंट कॉलम मध्ये वर्क करतो राईट. आणि इफ मला सम पर्टिक्युलर डिफरंट कॉलम डिफरंट मध्ये. कॉलमवर ऑपरेशन परफॉर्म करायचं असेल तर मी काय यूज करणार? सम एक्स यूज करणार. आणि इफ मला फक्त पर्टिक्युलर कॉलमवर ऑपरेशन परफॉर्म करायचं असेल तर मी काय यूज करणार? सम यूज करणार. राईट. देन आपण काय पाहिलेलं? आपल्याला एक बल्क ऑर्डर फाइंड करायची होता. राईट. सो आपण काय केलेलं? तिथं कॅल्क्युलेट यूज करून काय वापरलेलं? ग्रेटर दॅन 1 यूज केलं. का तिथं? कारण की एक फिल्टरिंग कंडिशन होती. राईट. इफ मला जर डिस्टिंक्ट काउंट फाइंड करायचे असेल तर आपण एक डिस्टिंक्ट काउंट नावाचं फंक्शन यूज केलेलं. राईट. सो डिस्टिंक्ट काउंट, देन आपण त्याच्यामध्ये काय टाकलेलं? ऑर्डर नंबर टाकलेलं. सो तिथून मला काय मिळालेलं? डिस्टिंक्ट ऑर्डर नंबर मिळाले. राईट. त्यानंतर आपण काय बघितलं? टेक्स्ट फंक्शन्स बघितले. ओके. टेक्स्ट फंक्शन नंतर आपण काय बघितले? टाइम इंटेलिजन्स फंक्शन. त्यामध्ये आपण फर्स्ट काय फाइंड केला? YTD, इयर टू टिल डेट सेल. नंतर MTD फाइंड केला, मंथ टू टिल डेट. नंतर QTD, क्वार्टर टू टिल डेट. ओके. राईट. देन आपण आज काय फाइंड केलं? एंड ऑफ द मंथ सेल फाइंड केला. त्यासाठी कोणतं फंक्शन यूज करतो? एंड ऑफ द मंथ जर फाइंड करायचं असेल तर एंड ऑफ द मंथ. राईट. आणि एंड ऑफ द क्वार्टर जर मी डायरेक्ट यूज केलं तर काय रिटर्न करतं? डेट. ओके, डेट. आणि इफ मी विथ कॅल्क्युलेट जर कोणतं एंड ऑफ द मंथ, एंड ऑफ द क्वार्टर और एंड ऑफ द डे फंक्शन यूज केलं तर काय रिटर्न करतं? सेल्स रिटर्न करतं. म्हणजे जे तुम्हाला हवंय, सेल्स असं नाही पर्टिक्युलर, जे तुम्हाला व्हॅल्यू हवे, लाईक टोटल सेल्स, टोटल प्रॉफिट, ऑर्डर, ह्या रिलेटेड काय करतं? ते व्हॅल्यू रिटर्न करतं. ओके. इफ जर मला प्रिव्हियस इयरचा सेल्स फाइंड करायचा असेल तर काय करणार? मी डेट ऍड म्हणून फंक्शन यूज करणार. ओके. देन मला फर्स्ट डेट मधला आणि लास्ट डेट मधला डिफरन्स हवा असेल तर कोणतं फंक्शन यूज करणार? डेट डिफरन्स. राईट. देन मला कोणती ते एक पर्टिक्युलर रेंज आहे डेटची. ओके. पर्टिक्युलर रेंज आहे डेटची, त्यामधला टोटल सेल्स फाइंड करायचं आहे. ओके. काय फाइंड करायचंय? टोटल सेल्स फाइंड करायचं त्या पर्टिक्युलर रेंज मधला. सो मी तिथं कोणतं फंक्शन यूज करणार? डेट बिटवीन. राईट. सो मी काय करणार? डेट बिटवीन विथ द यूज ऑफ कॅल्क्युलेट. ओके. कारण की का कॅल्क्युलेट काय यूज केलं? कारण की माझ्याकडे फिल्टरिंग कंडिशन आहे. राईट. सो देन मला जर 5 days रोलिंग और 10 days रोलिंग बिटवीन द डेट्स जर डेटा फाइंड करायचा असेल, लाईक टोटल सेल, टोटल ऑर्डर, तर मी तिथं कोणतं फंक्शन यूज करणार? डेट्स इन पिरियड. राईट. सो डेट्स इन पिरियड काय करतं? तुमचं एक पिरियड मधलं कॅल्क्युलेशन करतं, लाईक 5 daysचा पिरियड, 5 yearsचा पिरियड, म्हणजे जे तुम्हाला पिरियड पाहिजे त्यामधलं काय करतं? कॅल्क्युलेशन परफॉर्म करतं. ओके. हे आहे टाइम इंटेलिजन्स फंक्शन. ओके. काय आलं सगळ्यांना? डॅक्स क्लिअर आहे फ्रॉम स्टार्टिंग टू एंड. जवळजवळ आपण 15 ते 20 फंक्शन बघितले. ओके. हेच तुम्हाला इंटरव्ह्यूला विचारणार, ह्याच्या बाहेर तर नाही विचारू शकत काय. ओके. मी तुम्हाला हे सांगितलंय का आपण कॅलेंडर क्रिएट करू शकतो टेबलमध्ये? सांगितलंय मी? नाही सांगितलं. नाही नाही सांगितलं? सर. ओके ओके, ठीक. बरं, लक्षात आलं. हे आपली एक कन्सेप्ट राहिलेली छोटीशी. ओके. काय करतो? पॉवर क्वेरी एडिटरला जातो. डॅक्स क्लिअर आहे का? पहिल्यांदा हे सांगा मला सगळ्यांनी माईक चालू करा फास्ट.
मग मी त्या कन्सेप्ट कडे जातो. नूतन, पूनम, प्रतीक्षा, रोहन, यशदीप सगळ्यांनी माईक चालू करा. डॅक्स क्लिअर आहे फ्रॉम स्टार्टिंग टू sir. एंड? हो सर. ओके. इफ काही डाऊट असेल तर प्रिव्हियस लेक्चर्स बघा. ओके. ओके सर, कालचं लेक्चर नाही केलं येस, तुम्ही मी करतो, अपलोड? लगेच करतो आता अपलोड. ओके. हा. रोहन, यशदीप, डॅक्स क्लिअर आहे? ऍक्च्युली मी डेमो अटेंड करतोय. अच्छा, डेमो अटेंड करताय. ओके ओके. हा. देन कधीची बॅच आहे तुमची? नाही, अजून जॉईन नाही केलं. जस्ट मला 2-3 डेमो अटेंड काय सांगितले होते. सो तेच चालू आहे. कळतात गोष्टी, अंडरस्टँडेबल आहेत? हो. ओके, ठीक. यशदीप, हॅलो यशदीप. ठीक. ओके. सो एक आपली कन्सेप्ट राहिलेली. ओके. जेव्हा तुम्ही MNC मध्ये जाता ना, कोणत्या मोठ्या कंपनीमध्ये, ओके, आपल्याकडे इथं कसा कॅलेंडर लुकअप नावाचा टेबल आहे. ओके. तसा तिथं कॅलेंडर लुकअप नावाचा टेबल नसतो. तो आपल्याला स्वतःला क्रिएट करावा लागतो. ओके. काय करावं लागतो? आपल्याला क्रिएट करावा लागतो. सो त्यासाठी एमकोड आहे. एमकोड कुठं वापरतो आपण? पॉवर क्वेरी एडिटरला वापरतो. म्हणजे असं म्हणू शकतो पॉवर बीआयच्या बॅकएंडला जो कोड यूज होतो तो एमकोड म्हणू शकतो आपण. राईट एव्हरीवन? राईट. सो आता मी काय करतो, आज डेट काय आपली 20/11/2025. मला काय करायचं, इथपर्यंत कॅलेंडर तयार करायचं. ओके. सो काय करतो, अगे न्यू, लक्ष द्या. ओके. न्यू सोर्सवर जातो. देन ब्लँक क्वेरी म्हणून एक ऑप्शन आहे. कोणता ऑप्शन आहे? ब्लँक क्वेरी. त्या ब्लँक क्वेरीवर क्लिक करतो. ओके. ब्लँक क्वेरीवर क्लिक करतो. आता तिथे काहीतरी असा टॅब ओपन झालाय. तिथं जस्ट मी काय करतो, एक सोर्स तयार करणार. आता मला कुठून डेट हवी आहे? माझ्या 1 जानेवारी पासून मला ते आतापर्यंत एक डेट टेबल रेडी पाहिजे मला. ओके. सो एम कोड ऑलवेज स्टार्टिंग विथ इक्वल टू हॅशटॅग. ओके. आता मला काय हवी? डेट हवी आहे. सो मी इथं काय करतो, डेट यूज करतो. ओके. काय यूज करतो? डेट. देन मला कोणत्या तारखेपासून हवी? 1 तारखेपासून, म्हणजे 1 जानेवारी पासून. सो मी करतो फर्स्ट इयर पास करतो, देन मंथ, देन डेट. जस्ट एंटर जातो. इथं काहीतरी एक सोर्स तयार झाला. राईट साईडला दिसते तुम्हाला एक सोर्स तयार झाला. ओके. देन इथं एफएक्स नावाचं फंक्शन. ओके. कोणतं फंक्शन आहे? एफएक्स नावाचं. काय करतो मी, याच्यावर क्लिक करतो. आता माझ्याकडे सोर्स तर आहे, पण मला कोणत्या डेट पासून ते कोणत्या डेट पर्यंत पाहिजे हे तर सांगावं लागेल कोडला. सो मी आधी काय करतो, एक लिस्ट पास करतो. का लिस्ट का पास करणार मी? मला एक कॉलम स्ट्रक्चर मध्ये पूर्ण डेटा हवाय. लाईक म्हणजे एक लिस्ट मध्ये मला डेटा हवाय. सो मी काय करतो, इथं लिस्ट डॉट डेट नावाचं एक फंक्शन आहे, ते यूज करतो. लिस्ट डॉट डेट्स. ओके. लिस्ट डॉट काय करतो, यूज करतो डेट्स. ओके. आता फर्स्ट मी ह्याच्यामध्ये काय पास करणार माहिती का? आपला सोर्स. का आपल्याला कुठून डेटा हवाय? या सोर्स पासून, म्हणजे 1 तारखेपासून. सो मी स्टार्टिंगला काय पास करतो, सोर्स. ओके. देन कॉमा. ओके. देन नंबर डॉट फ्रॉम नावाचं एक फंक्शन आहे. कोणतं? नंबर डॉट फ्रॉम नावाचं. सो मी काय करतो, नंबर डॉट फ्रॉम. आता मला कुठून पाहिजे? लोकल, म्हणजे आता लोकल टाइम हवाय मला. ओके. सो काय करतो, डेट टाइम डॉट लोकल नाव फंक्शन यूज करतो. कोणतं? डेट टाइम डॉट लोकल नाव. डेट टाइम डॉट लोकल नाव. ओके. लोकल नावचं फंक्शन यूज करतो. देन मला कुठपर्यंत पाहिजे? माझे सोर्स पर्यंत. ओके. सो काय करतो, 2 डॅश म्हणजे 2 नंबर डॉट फ्रॉम. कुठून पाहिजे? माझ्या सोर्स पासून पाहिजे. सो सोर्स पास करतो ह्याच्यामध्ये. ओके. सोर्स पास केला. देन मला आता ह्याच्यामध्ये ड्युरेशन टाकायचे. ड्युरेशन म्हणजे काय? 1 तारखेनंतर 2 असते, 2 नंतर 3 असते, 3 नंतर 4 असते. ह्याच्यामध्ये किती ड्युरेशन? 1 दिवसाचं ड्युरेशन आहे. सो त्यासाठी मी करतो हॅशटॅग ड्युरेशन यूज करतो. ओके. ड्युरेशन. ओके. ड्युरेशन यूज करतो. देन फर्स्ट मला डिफरन्स काय हवाय? डेट मध्ये एक दिवसाचा. सो 1. मला मंथ मध्ये काय डिफरन्स हवाय का? नाही, 0. देन इयर मध्ये नाही, 0. टाइम मध्ये नाही, 0. देन एंटर दाबतो.
काय म्हणते, मेक शुअर इट्स स्पेल करेक्टली. लिस्ट, ओके, इथं लिस्ट डबल झाले. हे केस सेन्सिटिव्ह आहे एम कोड. ओके, सो प्रत्येक स्पेलिंग लक्ष द्यावं लागतं. ठीक आहे, अगेन काय करतो, एंटर. तर एररला वी कुडंट कन्वर्ट टू नंबर डिटेल्स. वाय लिस्ट डॉट डेट सोर्स नंबर डॉट फ्रॉम डेट टाइम डॉट लोकल नाऊ. ओके, टू जस्ट वेट एक्स्ट्रा just wait a minute. Token of X unexpected. Okay. And the source number from now. Token end of the X expected. Okay. Enter again. We couldn't. प्रत्येक स्पेस मॅटर करते ह्याच्यामध्ये. सो जेव्हा तुम्ही लिहिताल तेव्हा ड्युरेशन तर बरोबर आहे ना. जस्ट वेट अ मिनिट. Date source number dot from date time dot local now from number dot from. बरोबर, मी करतो अगेन तयार करतो. ओके, ऍक्च्युअली काय एरर मला पण अगेन फंक्शन मध्ये जातो. ओके, देन सोर्स आहे माझा, इथं लिस्ट डॉट नावाचं एक फंक्शन ते यूज करतो. लिस्ट डॉट डेट्स. ओके, हा कुठून हवी आहे, सोर्स पासून. माझ्या स्टार्ट ऑफ द डेट म्हणजे कोणता, सोर्स. सोर्स सिलेक्ट करतो. देन काय म्हणते, काउंट ॲज अ नंबर. ओके, सो मला कुठं पाहिजे, नंबर डॉट फ्रॉम. नंबर डॉट फ्रॉम कुठं पाहिजे मला, माझ्या लोकल टाईमला हवं आहे. सो लोकल डेट टाइम डॉट लोकल नाव. डेट टाइम डॉट लोकल नाव. ओके, देन कुठं हवं आहे मला, टू डॅश म्हणजे टू नंबर डॉट फ्रॉम कुठपर्यंत हवं आहे मला, माझ्या सोर्सपर्यंत. टू सोर्स. देन व्हॉट इज द ड्युरेशन. त्यासाठी काय, हॅशटॅग ड्युरेशन 1000. एंटर. ओ बघा आली डेट. ओके, आणि इथं काहीतरी ह्या ब्रॅकेट्समुळे एरर येत होता. ओके, आली डेट. माझा डेट फॉर्मॅट टेबल पूर्ण तयार झाला. कोणत्या तारखेपर्यंत झाला बघितलं का, 20 तारखेपर्यंत, म्हणजे आत्तापर्यंत. कळतंय कोणत्या तारखेपर्यंत झालंय, 20 तारखेपर्यंत, 20 तारखेपर्यंत. राईट, कळलं. ह्याला आपण काय म्हणतो, रोलिंग कॅलेंडर. ही तर क्वेरी. आता मला काय करायचं, ह्याला टेबलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो इथे ट्रान्सफॉर्म म्हणून एक ऑप्शन आहे, आणि इथं टू टेबल. ओके, जस्ट मी करणार, टू टेबलवर क्लिक करणार, जस्ट ओके म्हणायचं. ओके, नथिंग एक्स्ट्रा. झालं माझं क्वेरीला टेबलमध्ये कन्वर्ट झाला. पुन्हा एक डेट टेबल मी आता क्रिएट करू शकतो. ओके, इंटरव्ह्यूला विचारतात. सो काही गोष्टी कशा आहेत, त्या रट्टा मारायच्या असतात. ओके, एम कोड आपण जास्त यूज करत नाही. तो बेसिकली हा एक जो कोड आहे तो बिंदास रट्टा मारा. ओके, इफ तुम्ही केव्हा MNC मध्ये जाता तेव्हा तुमचा मॅनेजर येऊन तुम्हाला नेहमी विचारेल की तुला डेट कॉलम फाइंड करता येतो का, किंवा डेट टेबल क्रिएट करता येतो. जायचं सरळ गुगल क्लिक करायचं, कोड घ्यायचा, त्याच्यासमोर पेस्ट करायचं. ओके, कळलं. गॉट इट. रोलिंग कॅलेंडर कसं बनवतो आपण, एव्हरीवन क्लिअर. हॅलो, येस सर. ओके, ठीक आहे. सो आपण लेक्चर थांबूया. ओके, ठीक आहे, मी लेक्चर अपलोड करतो दोन्ही.